अहमदनगर पोलीस भरती 2024 म्हणजे काल परवा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा. जर ए आणि बीचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:4 आणि बी आणि सीचं गुणोत्तर दिलेलं आहे 5:6, तर ए व सी बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं आहे, ए व बी किती दिलेलं आहे, तुम्हाला आता ए व सी विचारलेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला आता एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो. ए व बी लिहून घेतलं तुम्ही. आता ह्या दोघांमध्ये म्हणजे आता दुसरा काय आहे, बी व सी आहे. ठीक आहे. ए व सीमध्ये कॉमन असणारा कोणता आहे, तर बी पार्ट आहे. म्हणून जो कॉमन असेल तो काय करायचा, बरोबर मध्ये लिहायचा. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जो कॉमन असणार आहे तो वेगवेगळे एकत्र लिहून घेतला, म्हणजे मध्ये लिहून घेतलं त्याला. आता काय करायचं, ए व बीचं गुणोत्तर परत एकदा सांगतो. ए व बी यांचा गुणोत्तर दिलेला आहे तुम्हाला 3:4. ठीक आहे. आणि दुसरं जे गुणोत्तर दिलेलं आहे बी व सी यांचं दिलेलं आहे म्हणजे 5:6. तर जे कॉमन आहे म्हणजे इथे ह्या केसमध्ये बी कॉमन आहे, तर आपण काय करणार आहोत, लगेच बी व सी यांचं गुणोत्तर घेणार आहोत. ठीक आहे. तर इथे एक जागा सोडूया, कारण की इथे डायरेक्ट संबंध स्थापन नाही करता येत, पण तुम्ही वेगळा संबंध लिहू शकतो बी आणि सीचा. पहिल्या केसमध्ये तुम्ही ए आणि बीचा लिहिला, तर खालच्या लाईनमध्ये काय करा, बी व सी यांचा लिहा. किती, 5:6. जे गणितात दिलेलं आहे बघा, इकडे दिलेलं आहे गणितामध्ये 5:6. तर इथे आपण एक ब्लँक जागा सोडली होती, तशीच या साईडला काही नाही आहे एच्या खाली, तर ही ब्लँक जागा सोडली. आता काय करायचं, ही जागा इथे भरा तुम्ही, 4 होतील, आणि ही जागा इकडे लिहा म्हणजे 5 होतील. आता यांचा सरळ सरळ गुणाकार करायचा. 5 15, 5 20 आणि 6 24. तर ह्याचा अर्थ काय, तर जर तुम्हाला ए आणि बी आणि सी यांचं गुणोत्तर विचारलं असतं तर काय आलं असतं, 15, 20 आणि 24. ए बी सी यांचं गुणोत्तर म्हणजे एची किंमत किती, तर एची किंमत 15, तर बीची 20 आणि सीची 24. आता ए बरोबर सी असं विचारलेलं आहे, तर डायरेक्ट ह्या किमती ठेवा तुम्ही, 15 आणि 24. 15 आणि 24ला अजूनही कशाने भाग जातो, तर 3ने भाग जातो. 5 15 आणि 3 8 24. म्हणजे ए इज टू सी म्हणजे एचं गुणोत्तर सी सी ते काय आलेलं आहे, 5:8. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक ए हा तुमचं उत्तर आलेलं आहे. तर बघा, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे गणितच गणित 1, हा QR कोड स्कॅन करा. QR कोड काय करायचा आहे, तुमच्या स्क्रीनशॉट काढा याचा स्क्रीनशॉट, आणि तो काय करा, तुमच्या सर्चमध्ये टाका किंवा एखाद्या मोबाईलमधनं तुम्ही सर्च करा, तर तुम्हाला डायरेक्ट ह्या टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटणार आहे. तसंच जर कोणाला आमच्या फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची लिंक हवी असेल तर ही लिंक, कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते ह्याच्यामध्ये हा QR कोड स्कॅन करून तुम्ही बघू शकता. हे 2 वेगवेगळे QR कोड आहेत. तर हे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर बघायला मिळतील ते ₹59 आणि कसं यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं त्याबद्दल जर क्वेरी असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.